आपण बनवणार आहोत अगदी सोपे, झटपट आणि चविष्ट अशी वांग्याचे काप। बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे वांग्याचे काप भात, भाकरी किंवा पोळीसोबत खूप छान लागतात। कमी साहित्यामध्ये बनवणारी ही रेसिपी प्रत्येकाला आवडेल। तर चला पाहूया आपण वांग्याची रेसिपी कशी करायची ते। तुम्हाला वांग्याचे काप करून दाखवणार आहे। त्यासाठी मी एक मोठं वांगं घेतलेलं आहे बघा। आता त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे बघा। एक आरेचा मी गरम मसाला घेतलेला आहे, एक छोटा चम्मच। एक धना पावडर घेतलेला आहे, छोटी चमचा। एक लहान चमच्यानं हळद पूड घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चटणी घेतलेली आहे आणि आपल्याला थोडंसं बेसन लागणार आहे। आणि हे लसूण, जिरं आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। आता आपण हे आणि थोडीशी हिंग पावडर पण लागणार आहे आपल्याला। साठी आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नसेल नाही घातली तरी पण चालेल। आता आपल्याला हे वांग्याचे काप करून घ्यायचे। मी बघा हे अशा प्रकारे वांग कापून घेतलेलं आहे। त्याला आता आपल्याला अशा चिरा पाडून घ्यायचे आहेत। अशा चिरा पाडल्यानंतर ह्यामध्ये चटणी, मीठ, मसाला व्यवस्थित जातो, त्यामुळे आपल्याला असे ह्याला चिरा पाडून घ्यायचे आहेत। सपक लागत नाही, त्यामुळे एकदम दोन्ही साईडनं पण असं करून घ्यायचं आहे आपल्याला काप करून। मला एकत्र मिक्स करायचं सगळं। थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला। बघा हे अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे। बघा हे अशा प्रकारे आपल्याला कापला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। तवा ठेवलेला आहे तापायसाठी। आता तवा आपला तापलेला आहे। आता आपल्याला हे वांग्याचे काप भाजण्यासाठी तेल वापरायचं आहे, कारण तवा थोडासा खोलगट आहे, त्यामुळे व्यवस्थित वांग्याचे काप बसत नाही, त्यामुळे आपल्याला तेल असं पसरायचं आहे। बारीक ठेवायचं आहे। आता जास्त फास्ट गॅस केला तर सगळं करपतोय मसाला वगैरे, त्यामुळे मंद आचेवर ठेवायचं। चिरून एकदम यावरती मी एकदम बारीक चिरून कोथिंबीर पण टाकलेली आहे। आता आपल्याला याला मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे। वांगी किती व्यवस्थित छान एकदम मऊसूत शिजलेली आहे ती। हे तुम्ही चपाती संग खाऊ शकताय, भातासंग खाऊ शकताय। भातासंग तर एकदम ह्याची टेस्ट खूपच छान लागते। एक 5 ते 7 मिनिटं आपले हे वांगे शिजून दिलेले आहेत मी। आता बघूया ओपन करून कसं झालंय ते। बघा अशा प्रकारे आपले वांग्याचे काप शिजून तयार झालेले आहेत। काढून घे। प्रकारे एकदम मऊसूत आपलं वांग्याचे काप शिजलेले आहेत ते। तुम्ही नक्की ट्राय करून सांगा वांग्याचे काप कसे झालेले आहेत ते। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।